सुरुवात करूया सविस्तर स्पेशल रिपोर्ट्सना। महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे की नशेचा बाजार असा सवाल उपस्थित होतोय। असं म्हणण्याचं कारण ठरतंय नेत्यांची विधानं। चिलीम, गांजा, ड्रग्ज आणि दारूचे ब्रँड अशा शब्दांचा सर्रास वापर नेते मंडळी आता करू लागली आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जांगडगुत्ता झाल्याचं बघायला मिळतंय। आम्ही असं का म्हणतोय तुम्हीच बघा। राज्याच्या राजकारणात दम मारो दम, चिली मोडतात आणि पक्ष फोडतात। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, गांजा मारून फिरता शिरसाट यांचा पलटवार। मागील जवळपास 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा सामना अजूनही सुरूच आहे। आता तर ही चिखलफेक आणखी तीव्र झाल्याचं दिसतंय। आधी शिंदेंची शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीने देखील भाजपचा हात धरत सत्तेची वाट निवडली। त्यामुळे आधीच बॅकफूटवर असलेली महाविकास आघाडी आणखी खिळखिळी झाली। भाजपच्या या तोडफोडीच्या राजकारणावर ठाकरे गट सातत्यानं टीका करत आले, पण आता हे टीका सत्र आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर थेट नशेबाजीची विखारी टीका केली आहे। पण भारतीय जनता पक्षाचा साधारण तो एक अजेंडा आहे देशभरात। उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील, कारण ते त्या नशेत धूत आहेत। पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे, ते चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत। संजय राऊतांच्या नशेबाजीच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय दम मारो दम सुरू झाल्याचं दिसतंय। संजय शिरसाट यांनी राऊतांवर गंजडीपणाची टीका केली, तर नितेश राणेंनी थेट राऊतांचा ब्रँड सांगू का असं म्हणत पलटवार केला। भाजप चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्स घेऊन भ्रष्टाचार करता, हा त्यातला फरक आहे। गंजिटी सारखे तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरतायत आणि त्या असलेल्या उठावा गटाची वाट लावतायत। कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या। आपण काय केलंय याचा जर तुम्ही आलेख जर पाहिला ना, तर पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीही लागणार नाही। तो का 90 मारतो तुम्हाला लोकांना माहिती आहे। सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद। त्याचा ब्रँड पण सांगू का, नारंगी उरंगी कुठला आहे सांगू कुठला। महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारण्यांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, पण मागील काही वर्षांपासून घसरणारा राजकारणाचा स्तर पाहता महाराष्ट्राच्या या ओळखीला बाधा पोहोचते। त्यामुळे राजकारणात टीका टिप्पणी करताना सर्वांनी शब्द जपून वापरायला हवे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।